ह्याच्यातून हो. दिसते. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना. माझ्यासोबत एकदम हसमुख अशा मावशी आहेत आणि मावशींची माझी ओळख खरं तर काहीच नाही आहे, पण समोरचं जे घर आहे त्या दादांकडे मी साप पकडायला आलती आणि इथे वांग्याची खूप छान मावशींनी शेती केली. मावशी आल्या सकाळ सकाळ वांगी तोडायला, तर मलाही थोडा आनंद घ्यायचा होता तोडायचा. लहानपणी शेतीतली भरपूर कामं केलीत, पण आता हातांना सवय नाही राहिली पहिल्यासारखी. पण मावशींना म्हणलं थांबा मी थोडी तोड लागते. मग आनंद वाटतो, बाकी काही नाही. बघा एवढी तोडल्यात, अजून तोडूयात आणि इथे टाकूयात. मावशींच्या वांग्यांना चांगला भाव मिळू देत अशी मी थोडक्यात एक प्रार्थना करते. शेतकरी फार कष्ट करत असतात मित्रांनो. काढते ना त्या झाडाला नाही, काट्याचं वांगे, काट्याचं गावरान. ग्लोव्ज नाही माझ्याकडं. इथे की बघा का झाडाच्या खाली लपतात वांगे, त्याच्यामध्ये दिसून नाही येत. इथे बघा कसं लपून बसले, दिसत नाही नजरेला. आणि नजरेतून फुकून चुकून राहिलं की मग ते वांगे मोठी होतात, मग त्याला भाव मिळत नाही. त्यामुळं प्रॉपर बघून नाही आपण. इथे बघा खूप मोठं आहे. जात एवढी चपळ नसेल. मग काय करते, सावलीवर काढीत असते. चावलं आपण खायला घरगुती. हा ऑर्गॅनिक पाहिजे. भेंडी, गवार, बाजाराला आणि बाजारला मिरच्याला मिरच्या उन्हाळ्यामध्ये माळ्या वासा उड्या मारायच्या आणि त्याला पकडी तर मारायला काय सापडलं होतं ना टिपा झाली. हा मग टिप होती पाण्याची, त्याच्या खाली सापडलं. त्याच्या खाली जाऊन बसला होता. तुम्ही आता हे सोडून देत असाल ना. हो ते लगेच मारला. आम्ही आता बोलावलं होतं ना, तुमच्यासारखीच बोर्ड होतं, त्यांना बोलावलं. ते पाईपलाईन असते आपली. मीच नव्हते ना. हां नीट बघा माझा चेहरा, मी नव्हते ना. मोबाईलमध्ये आहे, पण आता ते एवढं नाही समजा. काय होतं आता? हे गमेलं मी भरवले, ही बादली काकांनी भरवली. मावशीचे थोडे त्याच्यात आहे, मावशीचे थोडे याच्यात.
नाव डबा. पहिलं फार निघून गेला का वांगे भेंडी तोडली. मोठ्यांनी नाही केली नाही माहिती. 15 रुपये पावशेर. 15 रुपये पावशेर, 30 ला अर्धा. 50 ची नाही 1 किलो. 50 रुपयाची 1 किलो न्या. ताजी आहेत ना एकदम तोडलेली. आम्हाला कशी देता मॅडम, आम्हाला कशी देता वांगी? तुम्हाला तुम्हाला पण तसेच फुकट नाही का आम्हाला? फुकट नाही. फुकट का द्यायचं? कष्ट आहे त्याला. अरे बापरे. फुकट कसं का द्यायचं? कष्टाने केले. तुम्ही जाता का आम्हाला फुकट काय तुमच्या कष्टाचं? जाता का तुम्ही काय? शेतकऱ्यांकडूनच फुकट पाहिजे का? तुम्हाला थोडं चौथ्या दिवशीच लागला. आता बार लागलाय ना, आता 2 दिवसातच तोडायला. मग ती लगेच मोठ्यांनी होत्या 2 दिवसात. हो. त्याची मग तोडायची. चुकलं होतं. केवढं मोठं झालं तिथे नजर चांगली. 20 रुपये पावशेर आहे, पण तुम्हाला 50 ची 1 किलो देते. हा. आमचं पोरग घेऊन जातं, लगेच 15 मिनिटात घरी जातं. ताजी वांगी आहे एकदम. अशी ताजी मार्केटला तरी कुठे भेटतात? वांग भेटते का नाही? अयो बाप. अरे बाप रे बाप. काय म्हणतात आमची नातं काढून म्हणलं एवढ्या गेल्या. दिस इथं खाली आहे एकदम. खाली बसलं. झालं असं नाही. झालं का? झालं. सगळं तोडून झालं. ऑल किती भरले वांगे आपले? मग 1 कॅरेट का मेले. दीड भरला असेल. दीड नाही कॅरेट भरायचं. लपतय ते. आता गुरुवारी डायरेक्ट तोडू. लईच राशी, पण आता करायचं काय करायचं? बसून लपलंय सगळं. पानं पाडे राहते. हा मजा आली तुमच्या दोघांसोबत वांगे तोडू. ते मिरच्या उन्हामुळे टाकल्या. यायचं अजून. ते वांगी यायला पाहिजे.
आपल्या घरी भाजीला. दादाला 2 मला 2 सावली नाईला 2. कोणाला काय करण्याचं? याचं भरीत, हं. याची भाजी वाटणाची काळ्या मसाल्याची. दे मावशींक. घेत नाहीये दोघं, पण मी जबरदस्ती देते. अजिबात घेत नव्हते. जबरदस्तीने दिल्यात. कष्ट फार आहे. वांगे मस्त. फळ नाही, हे कष्ट करावं लागतात. आता हे तोडून परत आता मार्केटला जायचं. हो. काय मिळेल ते समोरच्या कोण बाजार भाव त्या पद्धतीने आम्हाला द्यावं लागतंय. आणि मेहनत तर भरपूर आहे ना. मेहनत आहे. ठीक आहे. येऊ. हो हो या. सावकाश हळू जा. घेऊ लागू बादली. नाही घेते. तुमचं काय म्हणणं आहे यावर? हे आमचे मालक आहेत. हे आमचे मालकांना काय जेवायला भरपूर चालते मित्रांनो. मी मालकांची काय तब्येत होतच नाही. असेच वांगे खाऊ आता. असे नका खाऊ. मी तुम्हाला काय देऊ सांगा? भरीत बनवून देऊ का वाटण्याची भाजी बनवून? आता आपण भरीत तो बनव. ऐकून मस्तपैकी भरलेले वांगे बनवून घेतो. अच्छा, आई भरलेलं वांग आणि मी भरीत बनवू का? हां, ठीक आहे. ताजे वांगे आहेत ना. हा, लगेच बनायचं जाऊन. हम्म. ठीक आहे, चला. वांग्याच्या फोडी बी बनवणार आहे. ही सगळी वांगे एकदम ताजी आहे. धुवून घेतो आधी आपण त्याला, नंतर आपण त्याचे काप करणार आहे. पुढे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ह्याचे काप करणार आहे मी. आणि मग त्याची रेसिपी पूर्ण तर नाही दाखवणार, पण थोडक्यात कशी बनवली ते दाखवेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. एकदम ताजे फ्रेश वांगे. तर हे सगळे काप मी बनवून घेतलेत. आता खरं तर काप बनवल्यानंतर वांग हे काळं पडतं म्हणून पाण्यात टाकायचं असतं, पण मी टाकलं नाही, कारण त्याला मी लगेच इकडे तव्यावर फ्राय करणार आहे इकडे. तर आता फ्राय करण्यासाठी पहिलं मी तेल टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते. खूप टेस्टी लागतं हे वांग. खरं म्हणजे एक नवीन रेसिपी आहे. तशा आहेत वेगवेगळ्या टाईपच्या, पण खूप बनवायला खूप साधी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. ठीक आहे, आता तेल ओतून घेते आणि आपण याला फ्राय करू. शक्यतो आपण तव्यामध्ये फ्राय करणार आहे. तव्यामध्ये जे फ्राय करतो ना आपण, त्याची टेस्टच युनिक असते. तापले बऱ्यापैकी. खूप जास्त तापलं तर हातावर उडेल. यस. गॅस थोडासा मध्यम आचेवरच ठेवायचा, जळतात नाही तर पटकन. पलटून घेऊ आपण ह्याला. आता ह्याच्यावर आपण मीठ आणि थोडीशी हळद पांगून घेणार आहे. माझा मिठाचा डब्बा, प्रत्येक डब्यावर असं मी मेन्शन केलंय. सगळे डबे सारखेच आहेत, त्यामुळे मला कळत नाही. त्याच्यामुळे मी हे असं याच्यावर लिहून ठेवलेलं आहे प्रत्येक डब्यावर काय आहे आतमध्ये. तर तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं दोन्ही बाजूने. आता मी हळद टाकते. असेच पांगवायचं वरून छानपैकी. मस्त टेस्ट लागते या वांग्याची. नक्की बनवा. आणि फार सोपी, काही याच्यामध्ये वाटण घाटण हे ते सगळ्यात सोपी रेसिपी. चवीला पण एक नंबर. याशी ही घरगुती हळद आहे, माझ्या आईने मला दिली. याला पुन्हा आपण थोडंसं पलटवून घेऊ. खालची बाजू थोडीशी भाजली. हे बघा, गॅस बारीक करते, करपायला नको. एवढं करपलं तर चालतं, त्याच्याशिवाय चव पण नाही लागत. आता हे इकडून पण
असं नॉर्मल लगेच झाकण ठेवायचं. हे असं छान मस्त. हां हे बघा त्या बाजूने प्रॉपर झालं. आता ह्या बाजूने थोडंसं कसे दिसतात हे बघा, एकदम छान छान. हे असं हे बघा शिजलेत किती छान दिसतात ना एकदम. हे बघा आता हे झाले शिजून, पण अजून रेसिपी आपली संपली नाही आहे. हे बघा ही अशी सगळी करून टाकून घ्यायची. धनेपूड आणि या धनेपूड सोबत मी टाकणार आहे आपली लाल मिरची पावडर तिखटसाठी. ही अशी गॅस बारीक ठेवला आहे, कारण का होतं स्पीडमध्ये गॅस मोठा ठेवला ना तर ही मिरची पावडर जळणार लगेच आणि ठसका पण खूप पांगणार आणि जळाल्यानंतर जास्त टेस्ट बिघडून जाईल. आणि आता आपला हे वांग्याच्या फोडी रेडी आहेत. मस्त आपण शेतातून घेऊन आलो होतो ताजे ताजे. आता आपण ताजीबांना भाकरीसोबत देणार आहे ज्वारीच्या. झाल्या आपल्या फोडी रेडी. कशा दिसत आहेत तशी चव पण आहे बरं. इकडे भाकरीची तयारी चालू आहे. हे असा उंडा ज्वारीची भाकरी बाजरी जास्त खात नाही, ज्वारीच आपल्या घरामध्ये यूज होते. अशी छानपैकी खापून घ्यायची. छोट्या भाकरी नाही जमत मला, शक्यतो मोठ्याच येतात पहिल्यापासून. अशी भाकरी झाली आपली थापून. आता तव्यावर टाकायची. एकदा तवा चेक करू तापलाय का. आणि ही अशी भाकरी आपण आपली टाकली. आता पाणी लावून घ्यायचं. एकदा मी असाच भाकरीचा व्हिडिओ शेअर केला होता, तर बऱ्याच जणांना असं वाटलं की मी नाही बनवलेली. तर आज सहजच तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ दाखवतच होते, तर विचार केला चला आज आपण भाकरी बनवताना खरंच दाखवूयात सगळ्यांना. येतात म्हणून मला भाकरी. तर हे असं छानपैकी पाणी लावून घेतलं सगळ्या बाजूनी. आता हिला पलटी करून घेऊ. अशी झाली पलटी. आता आपण तिला चांगलं शिजवून घेतो. अशा 2 भाकरी बनवून घ्यायच्यात मला. भाजली. आता या बाजूने बघा छानपैकी छान फुगली. आता आपण काढून घेऊ आपल्या टोपल्यामध्ये. माझं टोपलं बघा कसं आहे. हे बघा झाली आपली भाकरी. दुसरी पण भाजून घेऊ. भाकरी झाली आपली भाजून. आता ही दुसरी वाली ही पण तव्यामध्ये टाकून घेऊ. हे अशी पाणी लावू आणि हिला पण भाजून घेते आता.
आपण नाही फुगलो की भाकरी ऑटोमॅटिक फुगते, अशी माझी आई बोलायची. काय तुझी नाटकं? बघा मित्रांनो, बघा मी जेवायला वाढलंय, एवढं सगळं दिलं आणि हे बघा हे मला नाटकं म्हणतात. हे बघा हे खात नाहीत बघा, त्यामुळे ह्यांची तब्येत अशी आहे बघा. बघा तुम्हाला असं वाटतं यांना सगळं भेटतं वेळेत, ह्यांना सगळं वेळेत भेटतं. नाटकं मी हे टाकणार आहे, हे टाकणार आहे सगळ्यांसाठी. आता भूक लागलेली सकाळी तोडलेले वांग्याचे बनवले बघा, बोलतच ना. आधी पण खाल्ले का सगळ्यांना, चवच घेतली ना. आज आपण फ्रेश सोल्याचा त्याच्यामध्ये जरा एकदम भारी लागतो. बाजारात येत तोडतात, मग येतात वेळ लागतो मार्केटला जाऊन, इथं डायरेक्ट फ्रेश आहे आपल्याला. बनवलं तसं सांगितलं मला आवडलं. एक नंबर एक नंबर. त्यामुळे दुसरा घास घेतला मी. ते पण खायले सगळे चांगले झाले ना. एक नंबर.